हाय गाईज. जे मी एक मागचा IBM वॉटसनचा व्हिडिओ टाकला होता मराठीमध्ये. आय एम हॅपी की त्याला प्रोत्साहन भेटलं आहे. म्हणून मी डिसाईड केलं आहे की डेटा रिलेटेड जे जॉब प्रोफाईल्स आहेत त्याच्याबद्दल पण मी मराठीमध्येच व्हिडिओज टाकणार आहे. ॲक्च्युली मी थोडं रिसर्च केलं आणि मी हे पाहिलं की फॉर एक्झाम्पल आता या वर्षी मागच्या वर्षी किंवा कोण एक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलेलं स्टुडंट, त्याला जर वर्कफोर्समध्ये जायचं असेल म्हणजे जॉब घ्यायचा असेल तर आणि फॉर एक्झाम्पल त्याला डेटा रोल्समध्ये जायचं असेल तर असे व्हिडिओज खूप कमी आहेत की एक्झॅक्टली एका आपल्यासारख्या मराठी लोकल माणसाला गाईड करणारं व्हिडिओ मला असं भेटलं नाहीये. म्हणून मी लोकल लँग्वेजमध्ये व्हिडिओज क्रिएट करत आहे. अ, तर आय होप हे तुम्हाला गाईड करेल की तुम्हाला कुठला रोल घ्यायला पाहिजे डेटामध्ये आणि तुम्ही ते काय काय शिकून ते रोल घेऊ शकता. इकॉनॉमी काही वाईट नाहीये. फक्त कसं आहे की आता सध्या यु नो आफ्टर एव्हरी 10 इयर्स, ज्याला आपण डेकेड बोलतो, 10 इयर्स म्हणजे डेकेड, आफ्टर एव्हरी डेकेड हे असे चेंजेस होत राहतात IT इंडस्ट्रीमध्ये. तर आता सध्या तो AI रेव्होल्युशनचा पिरियड चालू आहे. आणि असं नाही की रोल्स येणार नाही आहेत, येत आहेत आणि अजूनही येणार आहेत. नेक्स्ट इयर अजून हायरिंग होणार आहे. पण ऑनेस्टली एक गोष्ट सांगते की तुम्हाला रेडी राहायला लागेल. आता कोण असं बोलणार नाहीये की त्याच्या तुम्ही आत्ताच पास आउट आहात तर या आम्ही तुम्हाला शिकवतो. हे आता तुमच्याकडून एक्सपेक्टेशन आहे की तुम्हाला तुमचं शिकायचं पण आहे. आम्हाला पण कोणी शिकवलं नाही, पण आम्हाला असं कधी बोललं पण नाही. पण आता ते सिरियसली बोलून दाखवत आहेत की तुम्हाला पायथन यायला पाहिजे, ऍटलीस्ट नाही तर नॉलेज असायला पाहिजे. तुम्हाला डेटा इंजिनिअरिंगचं नॉलेज असायला पाहिजे, डेटा वेअर हाऊसिंग काय असतं त्याचं नॉलेज असायला पाहिजे. हे लिटरली ते लोक जॉब डिस्क्रिप्शन जे आपण बोलतो त्याच्यामध्ये लिहून आणतायत, जे एम्प्लॉयर्स असतात इवन फ्रेशरसाठी. तर म्हणून बकअप करा. असं नाहीये की जॉब्स नाहीत, ओपनिंग्स नाहीयेत. फक्त आपल्याला ते आपण जिथे करंटली तुमचं नॉलेज जिथे करंटली आहे राईट, तिथून आपल्याला त्या जॉब डिस्क्रिप्शन पर्यंत पोहोचायचं. आणि त्याच्यामध्ये आय होप मी तुम्हाला थोडी हेल्प करू शकेल. आजचा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की डेटामध्ये किती वेगवेगळे टाईपचे रोल्स आहेत आणि ते कसे एकत्र येतात. ते रोल्स मी कसं आपण काम करतं, प्रत्येक रोल कुठे कुठे बसतं, कसं काम करतं ते आपण बघूया. आणि होपफुली आय नो टर्मिनॉलॉजीज इंग्लिशमध्येच असणार आहेत आणि तसंच ठेवू. कारण की जर मी त्या फॉर एक्झाम्पल डेटा गव्हर्नन्स, त्याला मी जर मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर ते तुम्हाला युजफुल नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये येणार, तुम्ही जॉब करणार आहात राईट, त्या टायमिंगला तुम्ही इंग्लिश टर्मिनॉलॉजीज यूज करणार आहात. तर जेव्हा मी बोलते डेटा गव्हर्नन्स येतं का तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, तर तुम्हाला माहिती पाहिजे हा हे वर्ड आहे, ह्याचा अर्थ म्हणजे हे 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 आहे. तर त्याच्यामुळं आपण इंग्लिश टर्मिनॉलॉजीज यूज करू. पण थोडंसं त्याला मी एक्सप्लेन करताना आय ट्राय टू डू इट इन मराठी, की तुम्ही जेव्हा स्टडी करताय किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला बसताय तेव्हा तुम्ही रिलेट करून आन्सर देऊ शकाल. तर पहिला रोल येतो पहिला रोल येतो डेटा स्ट्रॅटेजीज. ओके. हा रोल आहे, हा मोस्टली बिझनेस साईडचा रोल आहे. अ, हा रोल डिसाईड करतो की कुठला डेटा आणायचा आहे, बिझनेस सोबत जे डीलिंग करतात. फॉर एक्झाम्पल, एक रिक्वायरमेंट आली आहे की पर्टिक्युलर माझ्या वेबसाईटला किती लोक व्हिजिट करतात, ही रिक्वायरमेंट आहे. तर ठीक आहे, तर कुठून डेटा घ्यायचा, कसला डेटा बिझनेसला बघायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी हा डेटा स्ट्रॅटेजिस्ट डिसाईड करतो. की फॉर एक्झाम्पल आपल्याला हे डिसाईड करायचं की एक नॉर्मल टर्मिनॉलॉजीमध्ये घेऊया आपण. आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की किती अ, कुठल्या कुठल्या जागेला, फॉर एक्झाम्पल मुंबईला मी किती आंबे पाठवू आणि मी
रत्नागिरीवरून मुंबईला किती आंबे पाठवू आणि रत्नागिरीवरून मी पुण्याला किती आंबे पाठवू. तर त्याचा काउंट एक फार्मरला पाहिजे. करेक्ट. तर तो फार्मर पहिला जाणार, त्या फार्मरशी हा पहिला डेटा स्ट्रॅटेजिस्ट मीटिंग करणार की अच्छा तुम्हाला काय डेटा हवाय, तुम्हाला कसं काय काय हवंय, म्हणजे तुम्हाला हे पण हवंय का की किती टाईपचे आंबे पुण्यामध्ये पाठवायला पाहिजेत, का फक्त तुम्हाला एक आंब्याचा नॉर्मल काउंट हवाय. तर अशा सगळ्या क्वेश्चन्स डेटा स्ट्रॅटेजिस्ट विचारतो कस्टमरला किंवा क्लायंटला, किंवा जो तुम्हाला हा बिझनेस देतोय, एक क्वेश्चन देतोय, रिक्वायरमेंट देतोय, त्याला त्या फार्मरला तो विचारणार जा. आणि मग तिथे फार्मर सांगणार की नाही मला पुण्याला किती आपण अल्फेन्झो पाठवतो, किती आपण केशरी पाठवतो आणि किती आपण बदामी आंबे पाठवतो, ह्याचं वेगळं वेगळं काउंट हवंय. पण मला मुंबईला किती आंबे पाठवतो एकत्र विदाउट टाईपचा मला डेटा हवाय. तर हा किती एकाच फार्मर करून आपल्याला 2 टाईपचे रिक्वायरमेंट भेटले. कुणाला वेगवेगळ्या टाईपच्या आंब्याचा काउंट हवाय आणि मुंबईला पाठवलेले एकच काउंट हवाय इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिना टाईप मँगो टाईपचा. तर स्टार्टिंग डेटा स्ट्रॅटेजिस्ट करतो युजली. हे रोल एक BA काइंड ऑफ तुम्ही बोलू शकता किंवा मॅनेजर हँडल करतात. डेटा स्ट्रॅटेजिस्ट असं तुम्हाला रोल खूपच कमी कंपनीत भेटतं, जे एकदम डेटा ड्रिव्हन कंपनीज असतात राईट, किंवा ज्यांचं कंपनीमध्ये स्ट्रक्चरिंग एकदम क्लिअर असतं, तिथंच तुम्हाला हा रोल दिसेल. नाहीतर ह्याला इव्हन प्रोजेक्ट मॅनेजर्स किंवा BA रोल पण बोलता येतं. तर आपलं सेकंड रोल येतो डेटा आर्किटेक्ट. तर डेटा आर्किटेक्ट काय करतो? डेटा आर्किटेक्ट आपल्याला जे रिक्वायरमेंट आली आहे की रत्नागिरीवरून पुण्याला किती आंबे जात आहेत आणि किती टाईपचे किती आंबे जात आहेत आणि रत्नागिरीवरून मुंबईला किती आंबे जात आहेत, हे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती करायचं आहे. म्हणजे डेटा वेअर हाऊस कुठलं असेल, स्नोफ्लेक असेल, डेटा ब्रिक्स असेल किंवा आपले MS SQL सर्व्हर असेल जे नॉर्मल वाले आहेत. जे मुलं आता जे स्टुडंट्स आहेत सध्या, घाबरू नका, हे काही मोठे वर्ड्स नाही आहेत, थोडं गुगल केला तरीही समजेल तुम्हाला. पण हे एक डेटा वेअर हाऊसचे टाईप्स आहेत. स्नोफ्लेक, डेटा ब्रिक्स, बिग क्वेरी, हे सगळे डेटा वेअर हाऊसचे टाईप्स आहेत. तर डेटा आर्किटेक्टचं काम असतं की पर्टिक्युलर डेटा कसा फ्लो होणार, मी कुठले टूल्स यूज करणार आणि त्या टूल्स मधून माझा डेटा कसा कसा फ्लो होणार. तर हे काम डेटा आर्किटेक्टचं असतं. फॉर एक्झाम्पल आता आपण जे बोललो, रत्नागिरीवरून 100 आंबे निघाले आणि 10 असे काउंट्स जे असतात ते, आता हे तर आपण फिजिकली बोलतोय की ट्रॅव्हल करणार लॉजिस्टिक्स वाईज, पण जर ते IT सिस्टम मध्ये दाखवायचं असेल तर डेटा आर्किटेक्ट काय बोलणार की रत्नागिरीमध्ये एक काहीतरी IT ऍप्लिकेशन असेल ज्याच्यामध्ये ते एंटर करतायत राईट. इथं एवढे मोठे आंबे जात आहेत तर कुठं ना कुठं एक्सेल शीट असू दे, कुठंही काहीतरी इनपुट त्यांनी एंट्री कुठं ना कुठं तरी केलीच असेल राईट, की पुण्याला एवढे आंबे पाठवले. तर ते डेटा घ्या, मग तो मे बी फाईलमध्ये असेल किंवा डेटाबेस मध्ये असेल. तो डेटा आपण थ्रू आपण थ्रू मे बी AWS S3 बकेटनी किंवा एक ETL टूल थ्रू डेटा वेअर हाऊस मध्ये फिट करणार आहोत. तो डेटा वेअर हाऊस काही असू शकतो, स्नोफ्लेक असू शकतो, डेटा ब्रिक्स असू शकतो, किंवा आपला ऑन प्रिमाइस डेटा वेअर हाऊस असू शकतो, जे काय आहे नॉर्मल आपलं SQL सर्व्हर किंवा ओरॅकल डेटाबेस. ठीक आहे. ETL टूल्स पण खूप सारे आहेत. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हे सविस्तर सांगेल की हे टूल्स काय आहेत आणि हे. तर हे फ्लो कसं जायचं, डेटा कसं फ्लो होणार, हा आर्किटेक्टचं काम आहे. ठीक आहे. नेक्स्ट रोल येतो तो डेटा इंजिनियर. आता जे फ्लो आर्किटेक्टनी डिझाईन केलेला आहे की असा डेटा हा या फॉर्मॅटमध्ये या प्रकारे रिपोर्ट्स मध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर ते जे फ्लो आहे तो फ्लो
वाला डेटा आहे. आता फॉर एक्झाम्पल हा हा वाला जो फ्लो आहे ह्याच्यानंतर येणार आहे रिपोर्टिंग. ठीक आहे. तर हा जो फ्लो आहे फाईल मधून किंवा एका सोर्स सिस्टम पासून ईटीएल टूलनी डेटा वेअर हाऊस पर्यंत पोहोचवण्याचं काम डेटा इंजिनियर करतात. आता ह्याच्यामध्ये ईटीएल टूल येतं, अजून स्ट्रीमिंग टूल्स येतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण मेन आहे की सोर्स मधून टार्गेट पर्यंत डेटा पोहोचवण्याचं काम डेटा इंजिनियरचं आहे. ओके. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करतो आपण. जसं जसं सोर्स मध्ये असतं तसं नेसेसरी नाही आहे ना की तसंच टार्गेट मध्ये डेटा दिसायला पाहिजे. तर ते जे चेंज करायचं असतं तर त्या सगळ्या गोष्टी पण डेटा इंजिनियर करतो. नेक्स्ट रोल येतं. आता ह्याच्यामध्ये आपण काइंड ऑफ मी दोन पार्ट्स करेन. डेटा अनालिस्ट, बीआय अनालिस्ट. ओके. डेटा अनालिस्ट काय करतं की हा जो डेटा आला आहे, जो डेटा इंजिनियरनी आणला आहे त्याला मॉडिफाय करतो अशा प्रकारे की त्याला त्याच्यातून काहीतरी इन्साइट्स भेटेल. ओके. जसं हे आपण मँगोचं जे एक्झाम्पल घेतलो, तो मे बी हे फाइंड आउट करू शकतो की पुण्यामध्ये अल्फान्सो मँगो हापूस आंबा जास्त प्रमाणात जातो, आणि मे बी केशरी आंबा कमी प्रमाणात जातोय रस्त्यात रत्नागिरीमधून. मग हे असं का होत आहे? करेक्ट. मग आपण जर केसरी बंद केलं आणि फक्त हापूसच जास्त ठेवलं तर मग मे बी हापूसची क्वांटिटी घेणारे लोकांचे काउंट वाढेल. तर समथिंग लाईक दॅट दीज काइंड ऑफ फाइंडिंग्स हे डेटा अनालिस्ट करतो. आणि हे जे फाइंडिंग्स असतं ना त्याला एका रिपोर्टमध्ये टाकण्याचं काम बीआय अनालिस्ट करतो. बीआय अनालिस्टचं काम मोस्टली रिपोर्टिंग बेस्डच आहे ऑनेस्टली. आणि डेटा अनालिस्टचं काम आपण बोलू शकतो की स्टॅटिस्टिकल स्टॅटिस्टिकल मॉडेलिंगचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काही हेवी वर्ड नाहीये. हे आहे की एसक्यूएल थ्रू किंवा पायथन थ्रू हे फाइंड आउट करणं की त्या पर्टिक्युलर जे डेटा आला आहे त्याच्या हातामध्ये त्याच्यामध्ये असं काही वेगळं आहे की मी शोधू आणि त्याच्याने मी बिझनेसचा पैसा वाढवू. हा डेटा अनालिस्टचं काम आहे. आणि बीआय अनालिस्टचं काम आहे नॉर्मल अनालिसिस. आता नॉर्मल म्हणजे नॉर्मल डेटाचं अनालिसिस करायचं आणि त्याच्यातून रिपोर्टिंग करायचं. ऍक्च्युली बीआय अनालिस्ट आणि डेटा अनालिस्ट हे टर्म्स खूपच जास्त म्हणजे सेम प्रकारे यूज केलं जातं. कुठे कुठे तुम्हाला हे स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग ह्याच्यामध्ये पण दिसेल आणि हे ह्याच्यामध्ये पण दिसेल. तर असं नेसेसरी नाहीये की एकदम तुम्ही ह्या टर्मिनॉलॉजी सोबत स्ट्रिक करा. पण हे खूपच हाय लेवल हे एकदम लो लेवल डेफिनेशन्स आहेत. तर हे ईटीएल टूल्स वरती मेजरली काम करतात. हे आर्किटेक्चर डिझाईन करतात आर्किटेक्चर. आणि हे रिक्वायरमेंट गॅदर करतात. ओके. आणि अजून एक टर्मिनॉलॉजी आहे डेटा सायंटिस्ट. हे खूप पुढचं रोल आहे. पुढचं म्हणजे काय असतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे अल्गोरिथम्स, खूप सारे टर्मिनॉलॉजीज माहिती असायला पाहिजे. बिकॉज ह्याच्यामध्ये येतं प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. आता प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय? म्हणजे भविष्य सांगणं. जे आपलं हात बघणारे करतात ना, काय बोलतात त्यांना, ओके, जे पंडित बाबा लोक असतात जे हात बघून सांगतात की तुमच्या भविष्य मध्ये हे होणार आहे. तर हे सेम गोष्ट आपण प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स मध्ये करतो.
की करंटली डेटा जे बघतो जे आहे त्याच्यातून पुढे काय होऊ शकतं. जसं की आता जर रत्नागिरीवरून पुण्याला 20 हापूस आंबे जात आहेत, तर आणि मागच्या वर्षी ते फक्त 10 होते, आज 20 जातात, तर मे बी पुढच्या वर्षी 40 जाण्याची शक्यता आहे. मग आपल्याला रत्नागिरीमध्ये आंब्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल, कारण की 40 आंब्याची डिमांड येणार आहे नेक्स्ट इयर. ओके, ह्याला बोलतात प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स. ह्याच्याने काय होतं की आपण फ्युचरचं बघून आज ते डिसिजन घेतोय की ओ आपल्याला जास्त आंबे रत्नागिरीमध्ये प्रोड्यूस करावे लागतील, तेव्हा जाऊन आपण पुढच्या वर्षीचे 40 आंब्याचं डिमांड पूर्ण करू शकतो. ठीक आहे. आणि डेटा सायंटिस्ट अजून मशीन लर्निंग, हे पण तुम्ही वर्ड ऐकलेला असाल. मशीन लर्निंग काय करतं, रेकमेंडेशन देतं. जसं युट्यूब वाले जे असतं ना व्हिडिओज, तुम्ही एक बघता आणि लगेच ते दुसरं सिमिलर पॅटर्नचे तुम्हाला व्हिडिओज दाखवतो, युट्यूब शॉर्ट्स दाखवतो. तर ते एक आहे. किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल अमेझॉन वरती एक गोष्ट सर्च केली आणि तुम्ही बघितलं का, तुम्हाला सगळ्यावरती मग ते गुगल असू दे, बिंग बिंग असू दे, युट्यूब शॉर्ट असू दे, तुम्ही जिथं जाल तिथं ते तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट दिसतं, त्याचं ऍड दिसतं. तर ते आहे मशीन लर्निंगचं कमाल. त्याला बोलतात रेकमेंडेशन अल्गोरिथम्स, हा रेकमेंडेशन सिस्टम. तर हे खूप पुढचं स्टेप आहे. तर हे आता विचार नका करू, बिकॉज जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला लिटिल बिट ऑफ आयडिया ऑफ एव्हरीथिंग लागेल. ठीक आहे. तर मी म्हणून आता सध्यासाठी मी याला एकदम रेड मार्क करणार आहे, बिकॉज ह्याच्याबद्दल आता सध्या विचार नका करू. अनलेस अँड अंटिल तुम्ही ह्याच्यातल्या एक आणि ह्याच्यातल्या एकाला थोडंसं मास्टर नाही करत आहे ना, ह्याच्यामध्ये जाऊ नका. हे खूप हेक्टिक आहे, बिकॉज जर तुम्ही हे शिकायला आत्ता बसलात तर तुमचा विदाउट बेस जर तुम्ही शिकलात ना, तर तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्ही आन्सर नाही देऊ शकणार. इंटरव्ह्यू मध्ये खूप बेसिक क्वेश्चन्स विचारतात, खूप बेसचे क्वेश्चन्स विचारतात, जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. ओके. आणि ह्याच्यामध्ये अजून 2-3 रोल्स आहेत जे युजली कुठं जास्त असं हाईप नाही आहेत, पण सध्या ते मार्केट डिमांड मध्ये आहेत. ते आहे डेटा मॉडलर, डेटा गव्हर्नन्स अनालिस्ट आणि डेटा प्रोटेक्शन ऑफिसर